श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, आपण अत्यंत दुःखात आणि संकटात असेल आणि स्वामींचा आपल्यावर विश्वास असेल तर आपण स्वामींचा धावा आहे 100% करतो आणि मग स्वामी आपल्याला कुठल्या ना कुठल्या प्रकारे मदत करतात. आणि म्हणूनच मंडळी, स्वामींनी अनेक मंत्रांची योजना करून ठेवली आहे. मंत्र आपल्याला दिले आहेत की आपण त्या मंत्राद्वारे स्वामींना प्रसन्न करून घ्यावे, धावा करावा. आणि म्हणूनच त्यातील एक मंत्र आज आम्ही घेऊन आलो आहोत. हा मंत्र तुम्ही संपूर्ण ऐकला तर तुमच्या जीवनाचे कल्याण झाले, नाही तर मग सांगा. कारण या मंत्रात इतकी ताकद आहे की तुमच्या नशिबाचे फासे क्षणार्धात बदलतील. आणि म्हणूनच मंडळी, जेव्हा तुम्ही संकटात असता तेव्हा तुम्ही स्वामींचा धावा करता, तेव्हा स्वामी तुमच्या हाकेला धावून येतात. हे कसे ओळखायचे? आणि म्हणूनच मंडळी, या व्हिडिओमधून आपण स्वामींचे संकेत ओळखायचे शिकणार आहोत. मंडळी, आपण स्वामींना जेव्हा द्विधा मनस्थितीत असतो, हे करू का ते करू, अशा मनस्थितीत असतो, तेव्हा आपण स्वामींना कौल देखील लावू शकतो. तर मंडळी, पाहूया आपण काय स्वामींचे संकेत आहेत ते. स्वामींना कौल लावतो तेव्हा आपल्याला योग्य उत्तर स्वामी देतातच. बघा, स्वामी हे ब्रह्मांड नायक आहेत. आपलं वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ हे सगळं जाणतात आणि त्यांना माहीत आहे की आपल्याला काय योग्य आहे. आपण एखादी गोष्ट करावी की नाही हे आपल्यापेक्षा जास्त त्यांना माहीत आहे. फक्त तेच आहेत की जे आपल्याला योग्य उत्तर देऊ शकतात. ज्यावेळेस तुम्हाला असं वाटतं ना की मी एखादी गोष्ट करू की नको, तेव्हा फक्त तुम्ही स्वामींना कौल लावून बघा, तुम्हाला तुमच्या योग्य प्रश्नाची उत्तरं नक्कीच मिळेल. आणि खरंच मी तुम्हाला सांगते, स्वामी आपल्याला योग्य तेच उत्तर देतात. जे आपल्यासाठी योग्य आहे तेच उत्तर आपल्याला मिळते. एखाद्या गोष्टीची आपल्याला इच्छा असते खूप आणि आपल्याला ती गोष्ट हवीच असते आणि त्या गोष्टीसाठी जर आपण स्वामींना कौल लावला आणि त्याचे उत्तर जर नाही आलं तर तेव्हा समजून जायचं की ती गोष्ट आपल्यासाठी योग्य नाही. फक्त स्वामींचे एक आहे, जे तुम्हाला योग्य आहे ते उत्तर देऊ शकतात. कारण ते ब्रह्मांड नायक आहेत. त्यांच्या इतपत आपण कुणीही काही जाणत नाही. ते जे काही आपल्याला उत्तर देतील ना, ते आपल्यासाठी बरोबरच असणार आहे आणि तेच महत्त्वाचं असणार आहे. हे जे काही संकेत आहेत, यावरून आपल्याला समजतं की स्वामी आपल्यासोबत पदोपदी आहेत. स्वामी आपल्याला नेहमी पाठीशी आहेत आणि स्वामी सुद्धा आपल्या भक्तांची काळजी करत असतात. फक्त आपण आहे की आपल्याला असं वाटतं, स्वामींचं माझ्याकडे लक्ष नाही का, माझी इच्छा पूर्ण होत का नाही. पण असं नाही. योग्य वेळ आल्यावर आपल्याला योग्य ती गोष्ट बरोबर मिळते. फक्त त्यासाठी योग्य वेळ येणं खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी संयम महत्त्वाचा आहे. कारण की आतापर्यंत योग्य वेळ आल्याशिवाय कुणालाही काही मिळालेलं नाही. मग आपण कोण आहोत? लक्षात घ्या. म्हणूनच सांगते की योग्य वेळ आली की स्वामी तुम्हाला त्या सर्व बरोबर गोष्टी देतील. आणि तुम्ही जर खरंच मनापासून स्वामींची सेवा करत असाल, मनापासून पूर्ण श्रद्धेने, तर खरंच स्वामी तुमच्यासोबत असतात, 100% असतात. फक्त आपला त्यांच्यावर विश्वास पाहिजे. तुम्ही जितका जास्तीत जास्त स्वामींवर विश्वास ठेवाल तेवढे जास्त तुम्हाला स्वामींचे अनुभव येतील, तेवढे तुम्हाला संकेत सुद्धा मिळतील. फक्त आपल्या सेवेमध्ये विश्वासच खूप जास्त महत्त्वाचा आहे, जो तुम्हाला कधीही डगमगू द्यायचा नाही. तुम्हाला स्वामींवर कायम विश्वास ठेवायचा आहे. कुठलीही परिस्थिती असू द्या, कुठलीही संकट असू द्या, कुठलंही दुःख असू द्या आणि कुठलीही अडचण असू द्या, स्वामींवरचा विश्वास कधी डगमगू देऊ नका. स्वामी तुमच्या नेहमीच पाठीशी आहेत आणि राहतील सुद्धा. फक्त आपला विश्वास त्यांच्यावर कायम हवा आणि त्यांचं नामस्मरण आपल्याला सतत करत राहायचं आहे. तुमच्याकडून कुठलीही सेवा घडत नसेल तरी सुद्धा तुम्ही स्वामींचे नामस्मरण करत राहात तरी सुद्धा स्वामी तुमच्या नेहमी सोबत असतात. तर मंडळी, अनेक असे संकेत आहेत, जसे की स्वामी तुमची सेवा स्वीकारत आहेत. अचानक मन स्थिर होणे, अचानक
एखाद्या कठीण प्रश्नाचे उत्तर मिळणे, अचानक एका व्यक्तीद्वारे तुम्हाला तुमच्या मनात चाललेल्या गोष्टीचे उत्तर मिळणे किंवा अचानक धनसंपत्ती येणे, अचानक तुम्हाला तुमच्या हव्या त्या गोष्टी मिळत जाणे, असे अनेक संकेत आहेत ज्यातून तुम्ही समजू शकता की स्वामी हे तुमची सर्व सेवा स्वीकारत आहेत. आणि म्हणूनच मंडळी, स्वामींच्या सेवेतला असाच एक भाग आहे मंत्र. आणि नुसता मंत्र ऐकण्याने तुमच्या जीवनाचा कायापालट होईल. तुमचे जीवनाचे सर्व फासे चांगल्या पद्धतीने बदलतील आणि तुमचे दुर्दैव सुदैवात बदलण्याची ताकद या मंत्रात आहे. आणि म्हणूनच मंडळी, हा मंत्र तुम्ही संपूर्ण ऐका. मंडळी, हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. ही डिजिटल सेवा आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिली आहे, तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे, तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता. पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत, कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते. आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर थँक्सचे बटन आहे ते एका डिजिटल दानपेटी सारखेच आहे. जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती, मग ती रक्कम कितीही छोटी असो वा मोठी, तुम्ही या सुपर थँक्सच्या माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता. हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर हे विचार, ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील. लक्षात ठेवा, सक्ती नाही तर भक्ती महत्वाची आहे. ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो, त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे. तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल. तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे, तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे. जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची विश्वाला सांगता की हो, माझा स्वामींवर विश्वास आहे. आणि शेअर करणे म्हणजे काय, तर पुण्य वाढणे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला, नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल. पुण्य फक्त अन्नदानानेच नाही तर विचारदानाने सुद्धा मिळते. म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवावा. आणि हो, स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा. जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे, जी वाजवल्याने मनाला जाग येते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा संवाद. खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा. तुमच्या मनात काय चाललं आहे, तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे, कशी आली आहे ते लिहा. जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करता, तेव्हा ते केवळ शब्द नसतात तर ती लिखित जप असतो. तुमच्या त्या कमेंटकडे पाहून दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते. तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास वाढवू शकते. त्यामुळे लाजू नका, मोकळ्या मनाने व्यक्त व्हा. इथे कोणी कोणाला जज करत नाही. आपण सर्वजण त्या एकाच माऊलीचे लेकरे आहोत. तुमचा हा प्रतिसादच या कार्याला पुढे नेण्याची प्रेरणा देतो. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे.
ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम 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 ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः।
ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः।
ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः. ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय